प्रशांत कोरटकरच्या जामिनावर थोड्याच वेळात सुनावणी होणार आहे। त्यामुळे प्रशांत कोरटकरला दिलासा मिळतो की अडचणीमध्ये वाढ होते हे पाहणं महत्त्वाचं आहे। कोल्हापूर सत्र न्यायालयात थोड्याच वेळात सुनावणी होणार आहे। कोरटकरच्या जामीन अर्जावरील लेखी म्हणणं मांडण्यासाठी पोलीस कोर्टात या ठिकाणी हजर केलं जाणार आहे। कोरटकरला आज जामीन मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। प्रशांत कोरटकर सध्या न्यायालयीन कोठडीत आहे। या संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी शेखर पाटील आपल्यासोबत जोडलेत। शेखर, प्रशांत कोरटकर विरोधात एकीकडे शिवप्रेममध्ये संताप आपण पाहतोय आणि आज महत्त्वाची सुनावणी होणार आहे। याबाबतचे काय अपडेट, किती वाजता साधारणतः सुनावणीला सुरुवात होणार आहे? पोलिसांचं म्हणणं जे आहे ते आता त्या ठिकाणी घेऊन पोलीस स्वतः न्यायालयामध्ये दाखल झालेले आहेत। आता जे म्हणणं पोलिसांनी त्या ठिकाणी मांडलेलं आहे ते आता कोर्टामध्ये सादर झाल्यानंतर पुढची प्रक्रिया जी आहे ती जवळपास अर्धा ते पाऊण तासाची असणार असल्याची माहिती सध्या मिळते आणि त्यानंतर सुनावणीला सुरुवात होईल अशी देखील माहिती मिळते। त्यामुळं अर्थातच 2 वाजल्यानंतरच ही सुनावणी जी आहे ती होण्याची शक्यता सध्या तरी वर्तवण्यात येते। आपल्याला माहिती आहे की प्रशांत कोरटकर याला कोल्हापुरातल्या कळंबा कारागृह या ठिकाणी आता 14 दिवसांची पोलीस कोठडी आहे आणि तो अंडा सेलमध्ये त्या ठिकाणी आता आहे आणि आज त्यांनी जामिनासाठी अर्ज केला होता आणि त्याच्यावरतीच सुनावणी जी आहे ती होणार आहे। त्यामुळं सगळ्यांचंच लक्ष जे आहे ते या सुनावणीकडे असणार आहे। अनेकांनी या ठिकाणी प्रशांत कोरटकर याला आज बेल होती की पुन्हा एकदा त्याला जेलमध्येच राहावं लागणार आहे या संदर्भात देखील अनेक अंदाज व्यक्त केले। मात्र आज महत्त्वपूर्ण ही सुनावणी आहे। या सुनावणीच्या दरम्यान पोलीस आपलं म्हणणं घेऊन आले असले तरी त्या म्हणण्यामध्ये नेमकं काय असणार आहे हे देखील आज पाहणं गरजेचं आहे। युक्तिवाद करत असताना प्रशांत कोरटकरला पुन्हा एकदा न्यायालयीन कोठडीची का गरज आहे हे देखील त्या म्हणण्यामध्ये असणार। त्यामुळे निश्चितच आजची सुनावणी नेमकी कशी होते, काय मुद्दे जे आहेत ते पोलीस या ठिकाणी आज मांडतात हे देखील पाहणं गरजेचं आहे। शेखर, या सुनावणीमध्ये नेमक्या काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। खूप खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी।